मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपल्याला काय करायचं आहे, या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे ते. तर जे पोस्टाचं खातं खोललेलं असतं इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये, त्यावरून जर आपल्याला फोनपेला लिंक करायचं असलं ते खातं, त्यासाठी काय करावं. तर सर्वात आधी प्ले स्टोअरमध्ये जायचं. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर सर्च बारवर क्लिक करून वरती IPPB आहे हे टाईप करायचं. त्यानंतर सर्च करायचं. त्यानंतर तुम्हाला दुसरं हे ॲप दिसेल का IPPB मोबाईल बँकिंग, ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन म्हणायचं आणि जी परमिशन मागेल त्याला पूर्ण ॲलो करून द्यायचं आहे. परमिशन ॲलो केल्यानंतर लोकेशनसाठी पण ॲलो करायचं आहे. नंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. जो नंबर दिलेला असेल आपण अकाउंटसाठी ते सिम कार्ड आपल्या मोबाईलमध्ये पाहिजे. त्यानंतर सिम कार्ड सिलेक्शन करून OTP पडताळणीसाठी जातो त्यांच्याकडे. OTP व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला जे कार्ड दिलेलं असतं, हे कार्ड आहे, त्यावर वरती जो अकाउंट नंबर आणि खाली कस्टमर ID दिलेला आहे, ते दोन्ही पण आपल्याला तिथं त्या ॲपमध्ये टाकून घ्यायचं आहे. वरचा जो अकाउंट नंबर आहे तो आधी आपण वरती टाकून घेऊ इथं. त्यानंतर खाली कस्टमर ID. आणि ज्यांचं आपण अकाउंट लॉग इन करणार आहे त्यांची जन्मतारीख जी असेल ती तिथं टाकून घ्यायची आहे. इकडं वर्ष, तिकडं महिना आणि डेट सिलेक्ट करायची. त्यानंतर ही झाली माहिती टाकून आपली. त्यानंतर खाली रजिस्टरवर क्लिक करायचं. इंटर व्हॅलिड डिटेल्स, काहीतरी चुकलेलं वाटतंय. जन्मतारीख चुकीची बहुतेक, आपण नवीन जन्मतारीख टाकून बघू त्यांची. त्यानंतर आपल्या मनाने आपल्याला MPIN सेट करायचा आहे. मी टाकतोय सध्या 1 2 3 4 आणि तोच आपल्याला रिकन्फर्म करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेट MPIN आणि वरती काही क्वेश्चन्स विचारलेले असतील ते टाकून द्यायचे. नॉर्मल जे आपल्याला लक्षात राहील तेच टाकून द्यायचे. जसं की जन्मगाव, जे आपलं गाव राहील ते टाकून द्यायचं आहे. प्रथम शाळा ही प्रत्येकाची प्रायमरी स्कूल असते, त्यामुळे प्रायमरी करून द्यायचं. आणि नंतर तिथं फेवरेट फ्रेंड स्वतःच आपलं टाकून द्यायचं आणि सरनेम म्हणून आडनाव टाकून द्यायचं. सरनेम म्हणजे फेवरेट टीचर आहे तिथं, पण आपलं सरनेम टाकून द्यायचं तिथं. इतकं झालं की पुढं सबमिट करायचं आणि नंतर एक OTP येईल आपल्याला, तो ऑटो रीड होईल. त्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं. लॉग इन नंतर परत आपण जो MPIN सेट केलेला असता तो टाकायचा आहे तिथे. MPIN टाकल्यानंतर आपल्यासमोर आपली पूर्ण प्रोफाईल ओपन होईल. त्यानंतर आपण बघू शकतो इथं आयवर क्लिक केल्यानंतर आपलं जे अकाउंट बॅलन्स आहे ते दिसेल. आणि त्यासाठी आपल्याला जे ATM कार्ड क्रिएट करावं लागतं, त्यासाठी आपण खाली यायचं. रुपे डेबिट कार्ड ऑप्शन आहे ना, त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर रिक्वेस्ट टू व्हर्च्युअल डेबिट कार्ड आणि त्यानंतर खाली चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं आणि कन्फर्म म्हणायचं. परत एक OTP येईल, तो OTP तिथे टाकायचा. OTP टाकल्यानंतर कन्फर्म करायचं आणि हे आपलं डेबिट कार्ड क्रिएट झालेले, पण ते सध्या इनॅक्टिव्ह दाखवतं आहे. कार्ड स्टेटस इनॅक्टिव्ह असतं. प्रत्येक कार्डचं स्टेटस हे इनॅक्टिव्हच असतं. त्यानंतर आपल्याला त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी डबल पिनकोड टाकून बघायचा. झालं तर लगेच होऊन जाईल, नाही सांगते अनेबल टू प्रोसेस सांगते. त्यामुळे आपल्याला होममध्ये यायचं, बॅक यायचं परत आणि परत अनब्लॉक करायचे. नंतर जो OTP येईल तो तिथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर कन्फर्म करायचं. ट्रान्झॅक्शन फेल 2-3 वेळेस होतं. थोडाफार वेळ गेल्यानंतर परत आपण ट्राय करून बघायचे. परत जे ऑप्शन होतं आपण ATM कार्ड क्रिएट करण्यासाठी डेबिट कार्ड ऑप्शनमध्ये, तिथं जायचं. तिथून परत तीच प्रोसेस करायची.
OTP आल्यानंतर टाकून घ्यायचं. त्यानंतर असं येईल आपल्याला व्हर्च्युअल कार्ड डेबिट अनलॉक सक्सेसफुली. त्यानंतर गो टू होम करायचं आणि परत जाऊन डेबिट कार्ड ऑप्शनमध्ये आपला जे डेबिट कार्ड क्रिएट झालेलं आहे ते पूर्णपणे इथे दिसून जाईल. जो आपण पासवर्ड टाकलेला होता सुरुवातीला तो परत इथे टाकायचा आहे. कन्फर्म. हे आपलं ATM कार्ड क्रिएट झालं आहे. त्यानंतर यायचं आहे तुमच्या फोनपेमध्ये. फोनपेमध्ये आल्यानंतर जो तुम्ही नंबर दिलेला आहे त्याला इथे टाकून घ्यायचा आहे. नंबर टाकून झाल्यानंतर प्रोसीडवर क्लिक करून OTP येईल. तो OTP ऑटो रीड होईल. त्यानंतर जी परमिशन मागतील त्याला ॲलो करून द्यायचं. त्यानंतर जायचं आपलं ॲड बँक अकाउंटमध्ये आणि तिथं जे फर्स्ट दाखवेल इंडिया पोस्ट पेमेंट बँक त्यावर क्लिक करायचं आहे आणि यालाही परमिशन ॲलो करून द्यायची. नंतर आपलं अकाउंट चेक करेल ते आहे का नाही बँकेमध्ये. त्या अकाउंट ॲड सक्सेसफुली झाल्यानंतर सेट UPI पिन. आता जे आपण ATM कार्ड क्रिएट केलं आहे सध्या, आता जे ATM कार्ड क्रिएट केलं होतं ना त्यावर शेवटचे 6 अंक दिसतील. हे लास्टचे 6 अंक तिथं आपल्याला टाकून घ्यायचे आणि खाली डेट, मंथ आणि इयर टाकायचं आहे. इथं आपण ते लास्ट 6 डिजिट टाकून घेऊ फोनपे ATM कार्डचे आणि खाली डेट. एक्सपायरी डेट जी असेल ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. एकदा कन्फर्म करून घेऊ. ओके. त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं. आता आपल्याला एक बँकेचा OTP येईल. तो ऑटो रीड होईल तिथे. त्यानंतर आपल्या मनाने जो वाटेल तो 6 अंकी पासवर्ड आपल्याला तिथं टाकायचा आहे. डबल टाकायचा आहे. कन्फर्म करून घ्यायचा. UPI पिन इज सेट. तर या प्रकारे आपला असं फोनपे सुरू होऊन जातं. आणि नंतर वाटलं तर एखादा मित्र असेल तर त्याला ₹1 सेंड करून बघायचा. इथे नंबर वगैरे टाकायचा त्याचा. वर नाव येईल. कन्फर्म करायचं. ₹1 सेंड करून बघायचा. जो आपण पिन टाकलेला होता तो आता इथे टाकून द्यायचा आहे. तर हे बघा झालेले पेमेंट सक्सेसफुल पण झालेले आहे आणि आपलं फोनपे पण चालू झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं फोनपेला अकाउंट लिंक करता येतं. थँक्यू.